भाऊ होतास म्हणून तिला सोडले. आता जसं की तुम्ही मागच्या पार्ट मध्ये बघितलंय साहेब, त्याचा टेक विथ नव्हता म्हणून लय वैतागलेला. म्हणलं काय होतंय का नाही बाबा आज तुझं. होती का नाही ब्लॉग बी होणार की भावा 100%. आणि तिथनं लगोत मला पण काय जमतंय का बघितलं रीलचं, म्हणून त्याच्यासोबत एक रील शूट केलेली. आता जर तुम्ही कमेंट मध्ये सांगितलं सगळ्यांना रील टाक, तर ही रील पण टाकतो भावानी. एवढी क्वालिटी रील बनवली का नाही माझ्या ओव्हन व्हॉइस आणि ओव्हन डायलॉगचे बरं. तू भाऊ होतास म्हणून तिला सोडले. आता तिच्याकडे बघायचं नाही, आता ती माझी. आता रील्स वगैरे शूट करून झालं. तुषार म्हटलं आता समोरच एक देवाचं मंदिर आहे, तिकडे पण जाऊन येऊया. म्हणून तिकडे गेलो आणि एक डायलॉग रेकॉर्ड केलाय, तो पण ऐकून जावा. पण मला बरेच दिवस झालं तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती. जे पोरं म्हणतात की नाही कॉन्टेंट नाही काय नाही, पण मिनी व्लॉग बनवायचा आहे. तर भावानं तुम्ही स्वतः एक कॉन्टेंट यायचा, त्यामुळे डायरेक्ट कॅमेरा उचला आणि डायरेक्ट बिनला जेव्हा माझ्यासारखं आणि सुरुवात करा. कारण की धनंजय महाडिकांचं एक वाक्य मी माझ्या लाईफमध्ये एक्झिक्यूट केले, ते आत्तापर्यंत आहे. कारण की ती काय वाक्य माहिती आहे का, डेस्टिनी ऑलवेज फेवर द ब्रेव. त्यामुळे सुरुवात करा बिनला जेव्हा, दादा उसळून होतंय सगळं. आता तुम्हाला पण नवी मुंबईत राहून कन्सोलीतलं मंदिर माहित नसेल का नाही, तर तुम्ही कुठंच फिरलेला नाही. एवढं क्वालिटी मंदिर आहे का नाही, तर एवढा व्ह्यू भारी आहे का नाही, इकडे बोटी वगैरे. इथं तुम्हाला पाहिजे तसं शूट होतंय बघा. प्री वेडिंग, पोस्ट वेडिंग, जे काय करायचं ते करा. पण इथं एवढं जोरात क्वालिटी शूट होणार का नाही, सपला की विषय. आता इथनं घरला निघताना पण असं वाटत होतं की 5-10 मिनिटं अजून इथं थांबावं, एवढं भारी नेचर होतं बघा इथं. आणि आता संध्याकाळी जायचं होतं मला तेजसभर कपडे घ्यायला, म्हणून आपलं म्हटलं तर भावाच्या दुकानात याला नेऊया, म्हणून तिकडे डायरेक्ट घेऊन गेलो. जे बना कसं चेंज करतंय बघा की, याला सगळी बना लई असते बरं का व्लॉग मध्ये. आला आता याला घेणारच नाही. नंतर ना झाले आमची शॉपिंग वगैरे, ट्रेनसाठी वाट बघित बसलेलो ठाण्याच्या. घरला आलो, मस्त मेथीची भाजी, पालकचं कालवण होतं, मस्त भाकरीन भात खाला, दिला दणका उसळूनच. सो गाइस, टुडे वी घेतले इंग्लिश स्पीकिंग चॅलेंज. आता यो व्हिडिओला असला टाकण्याचं एकच कारण आहे, पुढचा व्हिडिओ आपण करणार आहे ओनली इंग्लिश स्पीकिंग चॅलेंज. त्यासाठी लाईक, कमेंट, शेअर आणि फॉलो तेवढं करूनच जाऊ.